50 एकदम धिप्पाड आणि पूर्ण शस्त्रसज्ज असलेली माणसं एका भव्य दालनात उभी आहेत. दालनात मशालींचा असा पिवळसर प्रकाश पडलाय. हो, आणि त्यामुळे त्या भिंतींवरच्या सावल्या किती गडद आणि रहस्यमय वाटत असतील. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. आणि समोरच एक अवाढव्य म्हणजे तब्बल 32 मण सोन्याचं हिरे माणकांनी मढवलेलं सिंहासन ठेवलंय. पण तिथे एवढी माणसं असूनही एक भयानक अंगावर येणारी नीरव शांतता आहे. फक्त कुजबूज आणि शस्त्रांचा हलकासा आवाज. सत्तेचं इतकं जिवंत आणि अस्वस्थ करणारं रूप सहसा कुठे पाहायला मिळत नाही. खरंय. आणि या शांततेत जो एक प्रकारचा ताण आहे ना, तो कोणत्याही युद्धाच्या रणधुमाळीपेक्षा अधिक प्रभावशाली असतो. कारण ही शांतता नुसतीच सत्तेची ओळख नसते, तर ती सत्तेची घट्ट पकड असते. बरोबर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच विलक्षण ऐतिहासिक प्रवासावर जाणार आहोत. आजच्या विश्लेषणासाठी आपण बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 129 हे संदर्भ साहित्य म्हणून घेतलंय. या एका पानातून आपण थेट या भव्य ऐतिहासिक दरबारात प्रवेश करणार आहोत. हो, आणि ही चर्चा खूप रंजक होणार आहे, कारण यातून आपल्याला फक्त इतिहास नाही तर प्रशासकीय बारकावे समजणार आहेत. हो ना. म्हणजे आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की आपण हे समजून घ्यावं की ऐतिहासिक काळातील प्रशासन फक्त तलवारीच्या जोरावर चालत नव्हतं. त्यामागे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था होती, एक अत्यंत शिस्तबद्ध नोकरशाही होती आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांपासून ते थेट आंतरराष्ट्रीय हेरगिरीपर्यंतच्या गोष्टी समांतरपणे हाताळण्याची एक भक्कम यंत्रणा तिथे होती. अगदी बरोबर. या कागदपत्रांचे विश्लेषण करताना आपल्याला तत्कालीन राज्यकारभाराचे असे काही तांत्रिक आणि प्रशासकीय पदर उलगडलेले दिसतात, जे प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते याचे एक उत्तम उदाहरण आहेत. सत्तेचं प्रशासन नुसतंच आदेश देण्याचं काम करत नव्हतं, तर ते माहितीचं संकलन आणि प्रक्रियेचं एक मोठं केंद्र होतं. चला तर मग हे सगळं आपण नीट उलगडून पाहूया. आपण सगळे मिळून या नगरखान्याच्या प्रवेशद्वारातून आत जाऊया आणि पाहूया तिथे नक्की काय चाललंय. नक्कीच. सुरुवातीलाच आपण तिथे असलेली ती कडेकोट सुरक्षा पाहू शकतो. हो, तेच. संदर्भ साहित्यात वर्णन केलेली ती कडेकोट सुरक्षा आणि शिस्त. नगरखान्याच्या आत प्रवेश करण्यासाठी असलेली ती नियमावली खूपच कडक आहे. शिलेदार आधी माहिती विचारतात, येणाऱ्यांची नावं आणि परवलीचे शब्द तपासतात. हो, आणि ओळखीचे कागद पडताळून पाहिले जातात, त्यांची नोंद केली जाते आणि मगच आत जाण्यासाठी प्रवेश मिळतो. पण इथे मला एक प्रश्न पडतो. आजच्या काळात आपण हे समजू शकतो, म्हणजे आपल्याकडे आजकाल बायोमेट्रिक्स आहेत, डिजिटल डेटाबेस आहेत. पण त्या काळात जेव्हा दळणवळणाची कोणतीही आधुनिक साधनं नव्हती तेव्हा ना. हो, तेच. तेव्हा ही सिक्युरिटी चेक इन सिस्टीम प्रत्यक्षात कशी काम करत असेल, म्हणजे संपूर्ण साम्राज्यात परवलीचे शब्द कसे फिरत असतील. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसच्या ॲक्सेस कोडसारखं वाटतंय सगळं मला. हे तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे, आणि हाच तो तत्कालीन प्रशासकीय कणा होता. इंटरनेट किंवा डिजिटल डेटाबेस नसताना सुरक्षेची हमी देणं हे पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड ट्रस्ट म्हणजेच विकेंद्रित विश्वास आणि भौतिक पुराव्यांवर अवलंबून होतं. अच्छा, म्हणजे ते लोक प्रत्यक्ष कागदपत्र आणि शिक्के यावर जास्त विसंबून असायचे तर. हो, परवलीचे शब्द हे रोज किंवा ठराविक कालावधीनंतर बदलले जायचे. त्याची माहिती अत्यंत गोपनीय पद्धतीने विशिष्ट अधिकाऱ्यांपर्यंतच पोहोचवली जायची. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे होते ते ओळखीचे कागद आणि शिक्के. पण मग ते कागद बनावट असण्याची शक्यता नसायची का? म्हणजे कोणीही खोटा शिक्का मारून आत घुसू शकलं असतं. त्यासाठीच तत्कालीन क्रिप्टोग्राफीचे प्रकार वापरले जायचे. बापरे, क्रिप्टोग्राफी त्या काळात? हो, तर कागदावरचा शिक्का, शाईचा प्रकार, मोडी लिपीतील विशिष्ट वळणं आणि कागदाची घडी घालण्याची एक खास पद्धत, या सर्व गोष्टी एका ऑथेंटिकेशन कोडसारख्या काम करत असत. म्हणजे कागद कसा दुमडलाय यावरून पण ओळख पटायची. अगदी. शिलेदारांना या सर्व गोष्टी बारकाईने तपासण्याचं विशेष प्रशिक्षण दिलेलं असायचं. ही व्यवस्था एक प्रकारची गाळणी किंवा फिल्टर म्हणून काम करत होती. त्यामुळे कोणालाही उठसूट राजापर्यंत पोहोचता येत नव्हतं. पण एक सांगा, एवढी कडक सुरक्षा आणि पडताळणीची संथ प्रक्रिया प्रशासनात अडथळा नाही का आणत? म्हणजे एखाद्याला तातडीचा निरोप द्यायचा असेल तर या सर्व प्रक्रियेत वेळ वाया जात असेल ना? इथेच आपण आधुनिक गती आणि तत्कालीन सुरक्षिततेची गल्लत करतो.
त्या काळात गती हा सुरक्षेपेक्षा महत्त्वाचा निकष नव्हता. राजाच्या जीविताला आणि राज्याच्या धोरणात्मक निर्णयांना असलेला धोका पाहता फिल्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन हे सर्वोच्च प्राधान्य होतं. म्हणजे काम थोडं संथ झालं तरी चालेल, पण सुरक्षितता तडजोडीची नव्हती. बरोबर. प्रशासकीय कामकाज संथ वाटलं तरी ते अचूक आणि सुरक्षित असलं पाहिजे यावर त्यांचा भर होता. आणि एकदा का नगरखान्यातून आत प्रवेश मिळाला की तिथे असलेले हशम म्हणजेच रक्षक येणाऱ्यांना त्यांच्या हुद्द्यानुसार कुठे उभं राहायचं याच्या कडक सूचना देतात. हो, मी ते वाचलं. आणि हे सगळं खूपच कडक वाटतं. हो, कारण हा निव्वळ प्रोटोकॉल नाहीये, तर ती दरबाराची स्पेशल आर्किटेक्चर आहे. सत्तेची रचना तिथे उभी केलेली असते. इथे एक खूप रंजक गोष्ट समोर येतेय. हे जे दरबाराचं दृश्य आहे ना, ते एखाद्याला मानसिकरित्या पूर्ण दाबून टाकणारं आहे. मशालींचा उजेड, सुवर्णदंड हातात घेतलेले चोपदार आणि भालदार. हो, आणि ते वकील आणि कारकून भूर्जपत्र घेऊन अगदी तयारीत बसलेले आहेत. अगदी. तिथे आत 50 लोक उभे असूनही फक्त आणि फक्त कुजबूज सुरू आहे. कुणीही मोठ्याने बोलत नाहीये. आणि मध्यभागी ते 32 मण सोन्याचं, हिरे, माणिक, मोती जडवलेलं सुवर्ण सिंहासन, ज्याचा धाक सारी पातशाही घेत होती. या वातावरणाचा एखाद्या सामान्य माणसावर किंवा बाहेरून आलेल्या वकिलावर मानसिकदृष्ट्या काय परिणाम होत असेल? याला आपण सत्तेचे मानसशास्त्र किंवा सायकॉलॉजी ऑफ पॉवर म्हणू शकतो. हे जे भव्य वर्णन तुम्ही केलंत, हा भव्यपणा आणि ती भयानक शांतता हा काय योगायोग नाहीये. म्हणजे हे सगळं मुद्दाम असं भयानक आणि शांत ठेवलं होतं? हो, हे स्टेटक्राफ्टचं अत्यंत जाणीवपूर्वक तयार केलेलं डिझाईन आहे. पण का? दहशतीने चांगलं प्रशासन कसं शक्य आहे? लोकांच्या मनात भीती निर्माण करून राज्य कसं चालवता येईल? दहशतीने नाही, पण एका परम सत्तेच्या जाणीवेने ते शक्य होतं. जेव्हा एखादा सामान्य माणूस किंवा परकीय राजदूत त्या दालनात प्रवेश करतो ना, तेव्हा त्याला येणारा अनुभव हा निव्वळ दृश्य नसतो, तर तो एक प्रचंड मोठा कॉग्निटिव्ह लोड असतो. कॉग्निटिव्ह लोड म्हणजे मेंदूवर येणारा ताण. अगदी बरोबर. सिंहासनाची उंची, मशालींचा प्रकाश, 50 शस्त्रसज्ज माणसांची उपस्थिती आणि ती नीरव शांतता, या सर्व गोष्टी त्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव करून देतात. राजसत्तेच्या अमर्याद ताकदीसमोर माणसाचा अहंकार तिथेच गळून पडतो. अरेच्छा, म्हणजे विरोधकांनी काही कट रचलाच असेल तर तो तिथेच मानसिक पातळीवर मोडला जातो. हो, हे वातावरण विरोधकांना आणि प्रजेला राजाच्या सर्वोच्च अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी असतं. जर सिस्टम दिसायलाच अजिंक्य आणि अभेद्य वाटली तर तिला आव्हान देण्याची हिंमत खूप कमी लोक करतात. एक खरंच अचूक विश्लेषण आहे. म्हणजे ती कुजबूज आणि शांतता हे स्पष्ट सांगते की इथे राजाचा शब्द हाच कायदा आहे. तिथे कोणालाही आवाज चढवण्याची किंवा स्वतःच्या मर्जीने वावरण्याची मुभा नाही. सगळं काही एका अत्यंत कडक शिस्तीत बांधलेलं आहे. हो, आणि याच शिस्तीच्या वातावरणात एक खूप वेगळी घटना घडते जी आपल्याला एका नव्या वास्तवाकडे घेऊन जाते. हो, जर आपण संदर्भ साहित्य पुढे वाचलं तर या भव्य सिंहासनाच्या आणि सत्तेच्या दहशतीच्या वर्णनाकडून आपण अचानक एका वेगळ्याच दुनियेत फेकले जातो. आणि हा जो सांधा आहे ना, तो खरोखर विचार करायला लावणारा आहे. तुम्ही या दरबारात घडणाऱ्या पुढच्या घटनेबद्दल बोलत आहात ना? ते सखाराम आणि वस्तात काका. हो, अगदी तेच. तिथे सखाराम आणि त्याचे साथीदार वस्तात काकांबरोबर उजव्या बाजूला जाऊन उभे राहतात. वस्तात काका त्यांच्या कामाचा कागद सदरेवर बसलेल्या वकिलांकडे देतात आणि त्यांना काहीतरी सांगतात. हे वकील कागद उघडून पाहतात आणि सखारामला समोर येण्याची खूण करतात. हो, आणि मग ते त्याला विचारतात की किती दिवस झाले तुमच्या गावाला हा त्रास होतोय. आणि त्यावर सखाराम जे उत्तर देतो ते ऐका. तो म्हणतो, गेल्या 10-15 दिवसात जित्राब आणि माणसांवर पण वाघांनी हल्ला केलाय. लोक टकमकाच्या बाजूला जनावर न्यायला घाबरत आहेत. आता विचार करा, आपण मगाशी त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाची आणि साम्राज्याच्या जागतिक धाकाची चर्चा करत होतो आणि आता आपण टकमक टोकाच्या बाजूला एका गावात वाघांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल बोलत आहोत. हो, हा विरोधाभास खूपच रंजक आहे. ऐतिहासिक न्यायव्यवस्था आणि प्रशासन कसं काम करत होतं याचं हे एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. या एका छोट्या प्रसंगातून तत्कालीन प्रशासनाची मायक्रो गव्हर्नन्स किंवा सूक्ष्म पातळीवरील प्रशासकीय पकड आपल्याला दिसून येते. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. सखाराम थेट सिंहासनासमोर जाऊन आपली तक्रार का मांडत नाही? हे जे वकील आहेत ते मध्यस्थ म्हणून का काम करत आहेत?
राजाने प्रजेचं म्हणणं थेट ऐकणं हे एका चांगल्या राज्याचं लक्षण मानलं जात नाही का? हे खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच प्रशासनातील गुंतागुंत समजून घेणं गरजेचं आहे. ऐकायला हे खूप आदर्श वाटतं की राजाने थेट प्रजेचं म्हणणं ऐकावं, पण व्यावहारिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर हे अत्यंत धोक्याचं आणि प्रशासकीयदृष्ट्या अशक्य असतं. म्हणजे वेळेअभावी. हो, जर राज्यातील प्रत्येक सामान्य माणूस आपली तक्रार घेऊन थेट राजाकडे जाऊ लागला तर सर्वोच्च प्रशासकीय केंद्रावर प्रचंड ताण येईल. म्हणजे मग राजाला महत्वाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी वेळच मिळणार नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य माणसाच्या तक्रारीत अनेकदा भावना जास्त आणि तथ्य कमी असतं. वकील हे दुवे किंवा डेटा प्रोसेसर म्हणून काम करत होते. अच्छा, म्हणजे ते माहितीवर प्रक्रिया करून ती योग्य स्वरूपात मांडायचे. अगदी. ते सामान्य माणसाच्या भावनेला एका कायदेशीर आणि प्रशासकीय भाषेत रूपांतरित करत असत. सखारामच्या वाघाच्या हल्ल्याची माहिती ते अधिकृत नोंदीत आणत होते. राजाला थेट सखारामशी बोलण्याची गरज नव्हती, पण सखारामचा प्रश्न दरबाराच्या अजेंड्यावर अधिकृतपणे आणला गेला हे जास्त महत्वाचं होतं. म्हणजे या वकिलांमुळे प्रशासनाची एक भक्कम साखळी तयार होत होती. हो ना. राजाला आपल्या प्रजेच्या जित्राब म्हणजे गुराढोरांची आणि त्यांच्या उपजीविकेचीही काळजी होती आणि ती काळजी घेण्याची एक संस्थात्मक यंत्रणा त्यांच्याकडे होती हे यातून सिद्ध होतं. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे एका बाजूला भव्य सत्ता आणि दुसऱ्या बाजूला गावाकडचा वाघ. याचा अर्थ असा की हे प्रशासन केवळ सत्तेच्या शिखरावर बसून हुकूम सोडत नव्हतं, तर ते तळागाळातील वास्तवाशी जोडलेलं होतं. स्थानिक समस्यांना सर्वोच्च न्यायालयात स्थान मिळत होतं, हेच त्या व्यवस्थेचं यश होतं. खरंय, इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण या पुढचा जो भाग संदर्भ साहित्यात आहे ना, तो मला खरोखरच अवाक करणारा वाटला. तो हेराचा प्रसंग ना? हो, म्हणजे इथे सखारामचं ते वाघाच्या हल्ल्याचं गारणं ऐकल्यावर वकील एक मोठा श्वास घेतात आणि ठीक आहे असं म्हणतात. आणि पुढच्याच सेकंदाला ते वस्ताद काकांकडे पाहून म्हणतात की उत्तरेतून हेर काही महत्वाचा निरोप घेऊन आलाय. एका क्षणात फोकस पूर्णपणे शिफ्ट होतोय. हो, एक खरंच थक्क करणार आहे. जंगलातला वाघ जो माणसांना मारतोय आणि दुसऱ्या सेकंडाला उत्तरेकडचं राजकारण जिथून एखादा मोठा राजकीय धोका चालून येत असेल, हा निरोप घेऊन तो हेर आलाय. हे कसं शक्य आहे? एकाच माणसाच्या मेंदूत एकाच वेळी हे दोन इतके टोकाचे विषय कसे असू शकतात? याच क्षमतेला आपण प्रशासकीय समतोल आणि कॉग्नेटिव्ह फ्लेक्सिबिलिटी म्हणतो. एक सक्षम प्रशासक तोच असतो जो एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो. हे मला एखादा आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम सारखा वाटतंय. आजकालचे आपले जे संगणक काम करतात ना, अगदी तसंच. कसं काय? म्हणजे बघा, सिस्टीमचा काही रॅम आणि प्रोसेसरचा भाग हा अत्यंत महत्त्वाच्या आणि अदृश्य अशा सिक्युरिटी अपडेट्ससाठी, म्हणजेच त्या उत्तरेकडच्या हेऱ्याच्या बातम्यांसाठी राखून ठेवलेला असतो. तिथे संपूर्ण सिस्टीम क्रॅश होऊ नये म्हणून अत्यंत गुंतागुंतीचं काम सुरू असतं. हो, अगदी बरोबर. आणि त्याचवेळी युजर इंटरफेस म्हणजेच सामान्य माणसाचं दैनंदिन जीवन सुरळीत चालू ठेवण्यासाठी, जसं की सखारामच्या वाघाचा प्रश्न सोडवण्यासाठीही तितकीच ताकद वापरली जाते. दोन्ही गोष्टी एकाच वेळी एकाच सिस्टीममध्ये कोणत्याही अडथळ्याविना चालू असतात. वा, हे उदाहरण अगदी अचूक आहे. आणि हा समतोल साधणं हे अत्यंत कठीण काम असतं. एका बाजूला राज्याला अंतर्गत धोके, जसे की इथला तो वाघ ज्यामुळे प्रजित भीतीचं वातावरण आहे, यापासून जनतेला वाचवायचं असतं. हे मायक्रो गव्हर्नन्सचं काम आहे. हो, कारण जर प्रजाच सुरक्षित नसेल तर राज्याला कर कोण देणार? तर राज्याची अर्थव्यवस्था कशी चालणार? आणि दुसऱ्या बाजूला बाह्य धोके, जसे की उत्तरेकडून येणारं परकीय आक्रमण किंवा मोठी राजकीय उलथापालट, यापासूनही राज्याला सुरक्षित ठेवायचं असतं. हे मॅक्रो गव्हर्नन्सचं काम आहे. पण वकिलांनी जो एक मोठा श्वास घेतला, तो खूप काही सांगून जातो मला असं वाटतं. हो, तो श्वास हेच दाखवतो की त्यांना एका स्थानिक समस्येकडून दुसऱ्या अधिक व्यापक आणि गंभीर राष्ट्रीय समस्येकडे त्वरित आपलं लक्ष केंद्रित करावं लागत आहे. ते एका मानसिक गिअरमधून दुसऱ्या गिअरमध्ये अत्यंत वेगाने शिफ्ट होत आहेत. आणि हे प्रशासनाचं अत्यंत उच्च दर्जाचं कसब आहे. हो ना, हे सगळं हाताळणं सोपं नसतं. हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं की आपण इतिहासाला जितकं सोपं समजतो, तो तितका सोपा नक्कीच नाहीये. ती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रगत यंत्रणा होती. आपण अनेकदा इतिहासातल्या लढाया, तारखा आणि राजांच्या शौर्याच्या कथा वाचतो. पण आजच्या या सखोल चर्चेने आपल्याला हे दाखवून दिलंय की खरं राज्य हे तलवारीने नाही, तर अशा अत्यंत कुशल प्रशासकीय रचनेने चालवलं जात होतं. अगदी खरंय तुमचं.
जिथे सुरक्षेचे कठोर नियम होते, सत्तेचा मानसशास्त्रीय धाक होता, पण त्याचवेळी प्रजेच्या वाघाच्या प्रश्नालाही तितकंच महत्त्व होतं. आणि म्हणूनच अशा ऐतिहासिक कागदपत्रांचं विश्लेषण करणं गरजेचं असतं. कारण यातून आपण फक्त इतिहास शिकत नाही, तर आपण आजच्या आपल्या व्यवस्थांचंही मूल्यमापन करू शकतो. हो, कारण शेवटी मानवी स्वभाव आणि सत्तेचे नियम तेच राहतात. बरोबर. जर आपण याचा आजच्या काळाशी संदर्भ लावला तर एक यशस्वी व्यवस्था तीच असते जी जागतिक स्तरावर आपला दबदबा कायम ठेवते, पण त्याचवेळी सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठीही तितकीच तत्पर असते. जेव्हा यातील एकही बाजू कमकुवत होते तेव्हा ती संपूर्ण यंत्रणा कोसळायला सुरुवात होते. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. सत्तेचा समतोल राखणे ही काळाच्या पलीकडची संकल्पना आहे. तंत्रज्ञान बदललं असेल, कागदपत्रांची जागा डिजिटल रेकॉर्ड्सने घेतली असेल आणि मशालींची जागा LED दिव्यांनी घेतली असेल, पण सत्तेचे आणि प्रशासनाचे मूळ स्वरूप मात्र तेच आहे. बरोबर. यंत्रणा कोणतीही असो, तिचा मूळ उद्देश प्रजेचे रक्षण आणि राज्याची स्थिरता हाच असतो. आणि जेव्हा तो उद्देश साध्य करण्यासाठी अशी दुहेरी पातळीवर काम करणारी रचना तयार केली जाते, तेव्हाच ते प्रशासन खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतं. हो, आणि या सर्व सखोल चर्चेनंतर हा विषय इथेच थांबवताना हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतं. आपण त्या भव्य दरबाराची, तिथल्या शांततेची आणि त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाची चर्चा केली. हो. आजच्या या आधुनिक जगात जिथे प्रशासकीय यंत्रणा अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महाकाय झाल्या आहेत, जेव्हा सत्तेच्या या जागतिक पटलावरून मोठी राजकीय, आर्थिक धोरणं ठरवली जातात, मोठी जागतिक युद्ध खेळली जातात, म्हणजेच ते उत्तरेकडचे हेर आणि त्यांचे निरोप, हो, अगदी तसंच. तेव्हा या सगळ्यात टकमकाच्या बाजूला राहणाऱ्या एखाद्या सामान्य माणसाचे रोजचे जगण्याचे साधे प्रश्न, त्याचे ते वाघाचे हल्ले, प्रशासनाच्या या अवाढव्य यंत्रणेत कुठेतरी हरवून तर जात नाहीत ना? सत्तेचा तो भव्यपणा आणि सामान्य माणसाची ती मूलभूत गरज, यातील हा नाजूक समतोल जेव्हा बिघडतो, तेव्हा त्या सिंहासनाची ताकद खरोखरच टिकून राहते का? यावर नक्की विचार करायला हवा. आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे, फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.